का ग बाई आनंदी, का दिलास तू गणपती दुसऱ्या कोणाला? हा, जा आता समजव तिला. चिंगी बाळा, आई कुठे आपला बाप्पा? मी सिलेक्ट केलं होतं ना की आज बाप्पा आपल्या घरी येणार म्हणून. मग तू दुसऱ्या कोणाला कसं देऊन टाकलास बाप्पा? अहो चिंगी, अगं आईने नाही, मी दिला बाप्पा. काय झालं ना की देण्याकरता एकच बाप्पा उरला होता म्हणून. पण मग त्यांना सांगायचं ना की हा आमचा बाप्पा आहे म्हणून. हो अगं, पण काय झालं माहितीये, तो लहान मुलगा आला होता ना, तुझ्याच वयाचा होता आणि रडत होता तो. त्याला बाहेर कुठेच गणपती मिळेना म्हणून तो आपल्याकडे आला होता आशेने. आता आपल्याकडे देण्यासाठी तो एकच गणपती होता. आता हे बाकीचे जे आहेत ना बाप्पा, ते इतरांना द्यायचे आहेत ना. हा, म्हणून मग तो आपला गणपती त्याला दिला. रडत होता ना. मग आता मी रडते त्याचं काय? त्या मुलाला गणपती बाप्पा नाही मिळाला, मग आता आपल्याला कसं मिळणार? कसं येणार आपल्या घरी गणपती बाप्पा? ऐक ना, अगं त्याची काळजी करायची गरजच नाहीये. बाप्पा जरी नसेल तरी बाप्पा बनवणारी आई आहे ना आपल्या सोबत. आई तू बनवशील माझ्यासाठी गणपती बाप्पा? बनवेन हा बाळा तुझ्यासाठी बाप्पा. कशी बनवशील ग आनंदी? अगं एक गणपती रंगवायला कितीतरी तास लागतात. इथे तुला संपूर्ण मूर्ती बनवायची आहे, मग ती रंगवायची आहे. एका रात्रीत कसं होणार? उद्या गणपती बसतोय आपल्याकडे. आई, माझ्या मुलीच्या आनंदासाठी आणि बाप्पाच्या सेवेसाठी मी वाटेल ते करायला तयार. चिंगी, मी बनवेन का तुझ्यासाठी बाप्पा, तुला हवा तसा, तुझ्यासारखा गोंडस. ठीक आहे? रडू नको बरं आता. पण तू हा गणपती बाप्पा का दिलास त्यांना? अगं चिंगी बाळा, ऐक चिंगी बाळा, ऐक. ए चिंगी बाळा, ऐक माझं. ऐकतेस का? चिंगे, दाखवा. शिवधनुष्य पेळणे इतकंच मी मोठं काम हाती घेतलंय. हे काम पूर्ण होऊ देता. आज तुझी मूर्ती मी नाही ना घडवू शकली तर तुला तर दुखावेनच मी, पण त्याचबरोबर माझ्या मुलीलाही दुखावेन. आज तिला तिच्या आईवर विश्वास नाहीये. तू विश्वास मला परत मिळवायचा आहे. मला माझं काम पूर्ण करायचंय बाप्पा. माझ्या हातांना इतकं बळ दे ना की आज मी हे काम पूर्ण करू शकत. आज तू लवकरात लवकर आकार घे बाप्पा. करशील तू? थकलीस का? माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर दुःख बघितलं ना, तेव्हाच थकवा गेला माझा. तुम्हाला आठवतं मागच्या वर्षी आम्ही दोघींनी मिळून बाप्पा बनवला होता? किती खुश होती चिंगी, किती आनंदात होती. तोच आनंद मला परत मिळवायचा आहे. बाप्पा, माझं काम पूर्ण होऊ दे.
आनंदीने चिंगीला वचन दिलंय, पण ते पूर्ण होणं मला कठीण वाटतंय. सकाळपर्यंत बाप्पा तयार होईल. बाप्पा तुझं तुलाच माहिती आहे. अप अप डाऊन 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 अप करून डाऊन घ्या हो करणी. तुम्हाला साधं तोरणही बांधता येत नाही. काय होय बापू, नाही म्हटलं तेवढा हार पुरेसा आहे. पुरेल ना पण एवढा? हो हो नक्की पुरेल. हा, ही सगळी तयारी झाली आहे ना? मालतीताई, ओ काय काय नैवेद्याचं कुठपर्यंत आलंय? स्वयंपाक झालाय सगळा, बाकीची तयारी करते. कधी करताय? करते, अहो, करते, काय काळजी देव नका येतायत करू. घरामध्ये. आणि वर्षा का अजून साडीच नेसते का वर्षा? आई आई अगं मी काकीला मदत करत होते. हे बघ मी केव्हाची तयार आहे. नशीब नशीब. मी काय म्हणते, ते चांदीचा मोदक आणि दुर्वा आणि ह्याचं जास्वंदीचं फूल कुठे आहे? मी सगळं ठेवलेलं आहे. चांदीचं आहे, नजर ठेव. हो आई, अगं ते सगळं ठीक आहे, पण मला सांग गणपतीची मूर्ती तयार झाली असेल ना? तर ते गणपतीच्या मूर्तीलाच ठाऊक ग बाई, मला नको विचार. ऐका, झाली का सगळी तयारी? हो झाली झाली झाली. झाली चिंगी, ती बघ ती बघ तयारी बघ, झाली. सगळी बघ, सगळी बघ. तयार झाली बा. कुठे बाप्पा? बाप्पा नाही, डाग होता. काही नाही, बाप्पा येईल. आई म्हणाली होती सकाळपर्यंत गणपती बाप्पाची मूर्ती तयार होईल, पण नाही झाली ना तयार. होईल ग होईल. बाप्पा म्हणजे कसं आहे, बाप्पा आता सगळीकडे जाणार आणि मग आपल्याकडे येणार ना. थोडा उशीर होतोय. येणार आपल्याकडे बाप्पा सोनू. सगळ्यांकडे बाप्पा आले, फक्त आपल्याच घरी बाप्पा नाही आले. मला वाटतं ह्या वर्षी आपल्याकडे येणारच नाही बाप्पा. येणार ग चिंगे, येणार. बाप्पा सगळीकडे जाऊन मग शेवटी आपल्याकडे येणार. येणार गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. अगं बाई, बाप्पा आला घरी. मला तिथे आरतीचा ताट घेऊन आंटी अगं बाई, देवाले घरी. थांब 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 थांब. अगं बाप्पाची प्राण प्रतिष्ठा बनवली ना, तोपर्यंत बघायचं नसतं. हं? बाप्पाला घरात येऊ द्या आधी. हं? काय बाप्पा आला ना? गाल फुगले होते तिचे. आजी मला पण. अगं बाई तुला पण का? बर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया, बाप्पा बाप्पा मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया. आता काढू. चिंगी, थांब थांब. अगं अगं हळू. धीर नाही ना तुला? लहान आहे ती. आई ही मूर्ती, पण मला जी मूर्ती हवी होती तशी ही मूर्ती नाहीये. हो चिंगी बाळा, जरा ही बाप्पाची मूर्ती वेगळी आहे. हे बघ, बाप्पा ना आपल्या घरात वेगवेगळ्या रूपात येत असतो, पण कुठल्याही रूपात आला ना, आनंद मात्र नक्की घेऊन येतो. बाई, मला वाटलं नव्हतं म्हणजे एका रात्रीत मूर्ती तयार होईल. पण आता या बाईला ही मूर्ती आवडली पाहिजे, नाहीतर मग. सुलक्षणा जरा हळू बोल ना. तिने ऐकलं तर तिच्या डोक्यामध्ये हेच बसेल ना. हळूच बोलते मी मोठ्याने बोलते का? कसे बोलतायत? सण नाही बघत, वार नाही बघत. आई मला चालेली मूर्ती. एकदम छान आहे आणि क्यूट आहे. गणपती बाप्पा मोरया. अरे राघवा, जा पूजेला बसायचंय, तयारीला लागा.
पाटकर चौधऱ्यांकडे गुरुजी आहे, ते जातील ना बाहेरच्या बाहेर निघून, त्यांना घेऊन या आपल्याकडे. हो, आलाय म्हणा आमचा गणपती. हा गेलो आणि हा आलो, लगेच घेऊन येतो त्यांना. नाही, मी काय म्हणतो, यंदा आपण नंदूकडून पूजा करून घेऊया. हा, हो नाही राघव दादा, अहो हा तुमचा मान आहे, तुम्हीच बसा पूजेला. नाही जावई बापू, तुमचा पण मान आहेच, खरंच घरचा जावई आहात तुम्ही, तुम्ही बसा पूजेला. नको सासूबाई, खरंच नको. दादा हो करा ना पूजा तुम्ही. वहिनी नको ना, तुम्हीच करा ना पूजा. बरं आनंदी, आपण तयार होऊन येऊया. हो. आलो सर. वर्षाताई हा? काय हो, काय? उकड पण काढून ठेवली, सारण पण काय? हो हो, अगं हे बघ भाजी वगैरे पण तयार आहे. हा, आता फक्त मोदक करायचे राहिलेत. ओके, आणि ते काही आम्ही केले नाही. काय आहे, सगळ्यांना तुझ्या हातचे मोदक आवडतात ना, म्हणून म्हटलं तूच कर. मागच्या वर्षी किती कौतुक झालं होतं तुझ्या हातच्या मोदकांचं. बरं आनंदी, तू पटापट आता मोदक करायला घे. हा, मी इथेच आहे. हा, तुला काही लागलं तर मला हाक मार. हा, आहे मी. अगं हो, एक सांगायचंच राहिलं, गणपतीची मूर्ती 1 नंबर झालीये. कर्णिकांचा राजा वाटतोय तो, कर्णिकांचा राजा. हो ना. हो, गणपती बाप्पा मोरया. आनंदी, त्या मोदकाच्या सारणात वेलची सोबत थोडस जायफळ किसून घाल, बघ कसे होतील मोदक. एकही मोदक उरणार नाही. रमाताई, आज खूप आठवण येते तुमची. वर्षाताई आता म्हणाल्या मोदक माझ्याच हातचे हवेत, पण तुम्ही माझ्यापेक्षाही छान मोदक बनवता. गेल्या वर्षी तुम्हीच मला मोदक बनवायला मदत केली ना, म्हणून माझे मोदक तुमच्यासारखे झाले. आणि सगळ्यांनी माझंच कौतुक केलं. आजही सगळ्यांना मी बनवलेले गेल्या वर्षीचे मोदक आठवत आहेत. पण माझ्यासाठी या घरात बनवलेल्या मोदकांची पहिली आठवण ही नेहमीच तुम्ही दिलेली शिकवण असेल. काय माहिती तुम्ही आता कुठे आहात, पण हा क्षण तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही रमाताई. झाली बाई प्राणप्रतिष्ठा देवाची. बाप्पा बसले. आता आनंदीच्या हातचा नैवेद्य दाखवला की आपण खायला मोकळे. आनंदी, झाला झाला नैवेद्य झाला. अरे वा, दाखव बाई दाखव, आणि मग आम्हाला दे पटापटा. सुलक्षणा, अगं जरा धीर धर ना, नैवेद्य दाखवल्यानंतर आपणच खाणार आहोत. सगळ्यांसमोर बोलायची काही गरज आहे का? अरे पण ही दिसत नाहीये चिंगी. चिंगी चिंगी असं राहत. चिंगी बाळा, अगं ती चिंगी. खाली गेली बघ. खाली थांबा, बघते बघ. कळलं का, तुमच्या घरची आरती झाली की आमच्याकडे आरतीसाठी. हो, खालच्या सगळ्यांना बोलवून या जा. ठीक आहे. आई मोदक झाले ना, आता आरती करायची ना? हो हो करायची ना. तू काय करत होतीस खाली? मी खाली सगळ्यांना आमंत्रण देत होते. काय काय बोलली तू? तू सगळ्यांना आमंत्रण दिलंस? हो. बाई, पण पाटकर, सगळे येतील ना? का नाही येणार? आपला राघव निर्दोष आहे हे आता जगजाहीर झालंय. आता येतीलच ते नक्की. आपल्या सोसायटीतली माणसं आहेत ती. त्यांचा विश्वास बसला नसेल ना, तर ते अजूनही राघवला दोषी समजतील.
चिंगी बाळा, मला काय वाटते आता दुपारची वेळ आहे की नाही, सगळेजण जेवण करून शांत झोपले असते. मग मी काय म्हणते, आपण आरती करून घेऊयात. संध्याकाळी सगळेजण येतील, मग त्यांच्यासोबत आरती करूयात. ठीक आहे? नक्की. आता बोलवायला गेले तर आले नाहीत ते. संध्याकाळी पण तसंच केलं तर मग बाई. चिंगी 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 ऐक ना बाळा, इकडे 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 माझ्याकडे. बाबा काय म्हणतात? मी काय म्हणतो, ऐक हे बघ, ते लोक नाही येत ना, काहीतरी कारण असेल त्यांचं. पण आपल्या घरात काय माणसं कमी होते बघ, किती लोक आहेत आपल्या घरामध्ये. आता ते पण आले, उभं राहायला जागा नाही मिळणार. आपण काय करूया माहितीये, आपल्या आपल्यातच आरती करून घेऊया. ठीक आहे मॅडम? आले होते ना ते, तेव्हा झाली होती ना जागा. तेव्हा नव्हतं का कोणाला जेवायचं, तरी आले ना सगळे. आरती केली, प्रसाद खाल्ला. मग आता ह्या वेळेला का नाही येते? ये इकडे बस. हे बघ चिंगी, तू सगळ्यांना मनापासून बोलवलंस की नाही? बोलवलंस ना. मग आता त्या लोकांना ठरवू देत, त्यांना आपल्या घरी यायचंय की नाही. आई, मला वाटलं होतं सगळं छान झालंय, लोक आता पहिल्यासारखं वागतील. पण कोणी पहिल्यासारखं वागायला तयार नाहीये. मी एवढं छान डेकोरेशन केलं, ते लोक आपल्या घरी यायला पाहिजे म्हणून, पण कोणीच आपल्या घरी यायसाठी तयार नाहीये. चिंगी अगं, हे सोसायटीतील लोक ना सगळे कमाल आहे ह्यांची. काय येत नाही येत आता? तरी मी प्रत्येकाच्या घरात जाऊन लाडू भरवला होता आणि सांगितलं होतं की आमचा राघव निर्दोष आहे म्हणून. पण बघ, येत आहेत का? तुम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन लाडू भरवला होता. मी प्रत्येकाला हात धरून घरात बोलवलं होतं आणि दाखवला होता तो व्हिडिओ. योजनाने माफी मागितला, बघा म्हटलं, बघा. बघितलं त्यांनी, पटलं पण त्यांना. पण आता आले नाहीत, काय करायचं? हे बघ चिंगी, आपल्या घरी बाप्पा आलाय की नाही? मग बाप्पाला अशी वाट पाहायला लावणार आहेस तू? नाही ना. आपल्या बाप्पाला वाईट वाटेल ना बाळा. सगळेजण थांबलेत, आरती करून घेऊयात. गणपती बाप्पा मोरया गं. या ना. आरती अजून झाली नाही ना? नाही, अजून तरी नाही झाली. या या. चला मग करूया सुरुवात. हो, आणि तसंही आहे ना, तुमच्याकडून आम्हाला आमंत्रण द्यायला एक खास माणूस आला होता बाबा. करूया का सुरुवात? चला ये अर्चना. गणपती बाप्पा सुख करता बाप्पा, मी ठरवलं होतं की ह्या वर्षी तुझ्याकडे काहीही मागायचं नाही, कारण माझ्या पदरात तू जेवढं टाकलंस तेवढं खूप आहे. माझ्या मनातल्या इच्छा तुझ्यापर्यंत पोहोचतात असं मला नेहमी वाटतं. बघ ना, तू यायच्या आधीच यांच्यावरचं संकट दूर झालं, पण नंदू दादांना असं बघून मला फार वाईट वाटतंय. तुझ्या येण्याचा आनंद त्यांच्यापर्यंतही पोहोचायला हवा ना.